नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पश्चिम बंगालमध्ये थोडक्यात सांगते काय काय झालंय ते. काल म्हणजे मी आज रेकॉर्ड करते 8 मेला, 7 मे रोजी विधानसभेची मुदत अशीही संपणारच होती. राज्यपालांनी ती विधानसभा आता विसर्जित झाली आहे हे घोषित केलं. याचाच अर्थ असा की इथून पुढे ममता बॅनर्जी आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे सत्तेवरती नाही, याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. या दृष्टिकोनातून जे लोक फार मोठा घटनात्मक पेच प्रसंग उभा राहणार आहे अशा थापा मारत होते, ते आता व्यवस्थित एक्सपोज झालेले आहेत. 2 नंबरची बातमी अशी की गृहमंत्री अमित शहा हे रात्री 10:30 ला काल कलकत्त्यामध्ये पोहोचणार होते. तेव्हा तिथे अत्यंत गंभीर पावलं टाकली जातील केंद्राकडून याच्याबद्दल खात्री बाळगा. अशा तऱ्हेने एखादा गृहमंत्री तिथे पोचतो ही गोष्ट साधीसुधी नाही. जेव्हा विधानसभा विसर्जित झालेली आहे याचाच अर्थ ऑटोमॅटिकली तिथे राष्ट्रपती शासन लागू झालेलं आहे. अजूनही नवं मंत्रिमंडळ जे आहे त्यांनी शपथविधी घेतलेला नाही आणि माझा अंदाज असा आहे की काही महत्वाची पावलं ही उचलून साफ-सफाई झाल्याशिवाय नवीन मंत्रिमंडळ जे आहे त्याचं फॉर्मेशन कदाचित आपण काही दिवसांनंतर बघू. कारण नव्या मंत्रिमंडळाच्या खांद्यावर काय-काय जबाबदाऱ्या टाकायच्या हा प्रश्न आहे. त्याच्या अगोदर खमके गृहमंत्री आपले तिथे पोहोचलेले आहेत. ही खूप मोठी सूचना आहे आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी म्हणजे 4 तारखेला रिझल्ट्स आले त्यानंतर 5, 6 आणि 7 रोजी काय-काय घटना घडल्या या बघण्यासारख्या आहेत. नेहमीप्रमाणे मी प्रेझेंटेशन दाखवणार आहे आणि त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की पहिला 1 दिवस म्हणजे साधारण 24 ते 36 तास जनतेने जल्लोष केला आणि विजयोत्सव साजरा केला. पण त्यानंतर रिटॅलिएशन सुरू झालेलं आहे आणि हे रिटॅलिएशन कसं होतं आहे ते या घटनांमधून मी ज्या तुम्हाला दाखवते आहे त्याच्यातून तुम्हाला स्पष्ट होईल. एक स्क्रीन शेअर करते आणि त्याच्यानंतर आपल्याला बघता येईल नेमकं काय काय घडलेलं आहे ते. पहिलं म्हणजे कलकत्त्याच्या रस्त्यातून नाराय तकबीरचे घोषणा दिल्या जात आहेत. नाराय तकबीर हा वॉर क्राय, जसे आपण हर हर महादेव म्हणतो तशी ही युद्धा अगोदर दिली जाणारी घोषणा आहे. तेव्हा यांना युद्ध कोणाच्या विरोधामध्ये लढायचं आहे हे आता त्यांनी सांगायला पाहिजे. अनेक ठिकाणी शस्त्रास्त्र पकडली जात आहेत. अगदी काही ठिकाणी तर काठ्या आणून ठेवलेल्या आहेत, काही ठिकाणी भोसकण्याची शस्त्रास्त्र मिळतात आणि जिथे काठ्या ठेवलेल्या आहेत त्या नुसत्याच काठ्या नाहीत, तर त्या लोकांनी पांढरी वस्त्र सुद्धा आणून ठेवलेली आहेत. म्हणजे ती कशासाठी वापरणार आहेत हे तुमच्या लक्षात येईल जे काय आहे ते. ह्याच्यानंतर बीजेपी कार्यकर्त्यांची अनेक ठिकाणी हत्या झाल्याचं घडून आले. त्याच्यामध्ये मालडा मधला हा जो इंग्लिश बाजार आहे तिथे किशन हलदरची हत्या झाल्याचं दिसलं. बीजेपीच्या सपोर्टर्सनी एक टीएमसीचा कार्यकर्ता असा पकडला की जो बतावणी करत होता मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि तिथे तो टीएमसीचे झेंडे जे आहेत ते जाळून टाकताना, म्हणजे ह्या चिथावणीखोर घटना आहेत. हे करणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, ते आहेत टीएमसीचे. स्वतःचे झेंडे जाळतात आणि त्याच्यातून हिंसेला सुरुवात व्हावी की काय किंवा निदर्शनांना सुरुवात व्हावी अशा पद्धतीचं हे प्लॅनिंग आहे का नाही कल्पना नाही. परंतु घटना मात्र घडत आहेत. हावरामध्ये बॉम्ब्स फेकले गेले आणि तिथे पोलिसांना जावं लागलं. त्याच्यात 2 बीजेपीचे वर्कर्स जे आहेत ते जखमी झालेले दिसले. सिकंदर खान म्हणून जे प्रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट बीजेपी मायनॉरिटी मोर्चा शिवपूर हावरा इथे टीएमसीच्या गुंडांनी ते बॉम्ब टाकल्याचं लक्षात आलं आणि ते 2 भाजपचे जे वर्कर्स जखमी झाले त्याची ही माहिती दिलेली आहे. काही रोग म्हणजे बिझनेसमन उद्योगपती हे टीएमसी वाले आहेत, परंतु ते भाजपकडे जातात आणि सांगतात की आम्ही आता तुमच्यासाठी काम करतो, तुम्हाला किती पैसे हवेत सांगा, आम्ही द्यायला तयार आहोत म्हणून. म्हणजे हा पुन्हा
एन्ट्रॅपमेंटचा प्रकार आहे. त्या सगळ्यांना सांगितलं गेलं की शांतपणे घरी जा, या सगळ्याची काही गरज नाही म्हणून. पण प्रयत्न कसे केले जात आहेत हे बघण्यासारखी गोष्ट आहे. बीजेपीचे बूथ प्रेसिडेंट सोमनाथ धार जे आहेत बारानगर वॉर्ड नंबर 24 यांना टीएमसीच्या गुंडांनी भोसकलेलं आहे आणि त्यांची अवस्था अत्यंत क्रिटिकल आहे असं सांगितलं जात आहे. यानंतर सुरेंद्र आपले सुवेंदू अधिकारी यांचे जे पर्सनल खाजगी सेक्रेटरी त्यांच्या हत्येनंतर 24 परगणा जिल्ह्यामध्ये एक्सप्लोजन्स बघायला मिळाली. त्याच्यात 5 बीजेपी वर्कर्स जखमी झालेले दिसले. हे जे एक्सप्लोजन झालेलं आहे ते झेवियर इन्स्टिट्यूट नावाचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या आसपास झालं, पानिहाटी एरियामध्ये. पानिहाटी एरिया म्हणजे तुम्ही ओळखलं असेल, जिथून ती आरजी कार मेडिकल मधल्या मुलीवरती जो सामूहिक बलात्कार झाला. तिची आई कॅन्डिडेट म्हणून भाजपची उभी होती आणि आता यावेळी जिंकली आहे. त्यांचं घर तिथे आहे. काही मीटर्स वरती हा बॉम्बस्फोट करण्यात आला. आई तिथे अजूनही राहतात. असं नाहीये की ते घर सोडून गेलेले आहेत आणि त्या घराच्या जवळ हा स्फोट करण्यात आलेला आहे. बांगलादेश मधल्या हिंदूंची अवस्था बघा काय, म्हणजे जसं इथे घटना घडल्या जात आहेत तशाच बांगलादेशात घडवल्या जातील आणि त्याच्यामध्ये हे कृष्णा राजवंशी नावाचा साधा माणूस मासे पकडणारा आणि काय विकत असेल त्याला मारण्यात आलं आणि त्याच्यावरती आरोप केला गेला तो की तू अशा पद्धतीने मासे चोरून विकतोयस म्हणून आणि याची शिक्षा काय तर त्याला थेट ठार मारण्यात आलेला आहे. बारानगर मध्ये सजल घोष हे जिथे टीएमसीचे तिथे त्यांना प्रोटेक्शन देत होते तिथे एका बीजेपी वर्करला मारण्यात आलेला आहे. विश्वजित पाल हे बीजेपीच्या तिकीट घेऊन लढत होते दक्षिण 24 परगणामध्ये. त्यांच्यावरती त्यांना पोलिसांनी अटक म्हणजे त्यांना खेचत ओढून नेलं. आता ही कंप्लेंट जी आहे ती पोलिसांच्या आहे. लक्षात घ्या की हे पोलीस अजून देखील टीएमसीच्या बाजूने उभे आहेत. वेस्ट बेंगॉलचे सर्वत्र चेंज झालेला नाहीये, त्यामुळे सिस्टीम त्यांची आहे अजूनही. सत्ता तुमची आलेली असेल आणि अर्थात 1 आणि 2 दिवसात फरक पडणार नाही. कदाचित 2 वर्ष सुद्धा लागतील, 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील. कारण हा जो सगळा सडलेला कचरा आहे तिकडे तो साफ करणं सोपी गोष्ट नाहीये. हे जे एक प्रचंड मोठं हॉस्पिटल दिसतं त्या व्हिडिओमध्ये, प्रचंड म्हणजे खरंच प्रचंड आहे मित्रांनो. ते हॉस्पिटल बंद करावं लागलं कारण काय तर त्यांच्याकडून खंडणी मागितली गेलेली होती. एवढं मोठं हॉस्पिटल जिथे रुग्णांची सेवा होऊ शकली असती ते बंद का करावं लागलं कारण खंडण्या किती वेळा तुम्ही देणार आणि कशा देणार. त्यापेक्षा त्या हॉस्पिटलवाल्यांना वाटलं असेल की आता सगळं बंद करावं. तिथे अक्षरशः त्या इमारतीवरती वेली चढलेल्या दिसतायत. झुडपांची वाढ झालेली आहे. अतिशय वाईट अवस्थेमध्ये ही वास्तू आहे असं त्या व्हिडिओमध्ये. मी कमीत कमी 100हून जास्त व्हिडिओ आतापर्यंत बघितले याच्यामध्ये. बीजेपीचे कार्यकर्ते आहेत ना त्यांनी जो आनंदोत्सव साजरा केला आपण म्हणतो त्याच्यासाठी त्यांना कोणीही खिशातून पैसे काढून दिलेले नाहीयेत. गरीबातली गरीब माणसं आपल्या घरचा वाटीभर तांदूळ, वाटीभर डाळ, कुठे बटाटे आण, कुठे कांदे आण असं करून शिधा एकत्र केलाय आणि तो शिजवून आनंद साजरा करताय. त्यांच्या मागे कोणीही श्रीमंत उभा नाहीये. मित्रांनो लक्षात घ्या काय भयानक अवस्थेमध्ये ही जनता आपलं आयुष्य कंठत होती पण त्यांनी त्यांची जी हिंमत आहे ते हारले नाही. ते आजपर्यंत सुद्धा लढत राहिले. खरोखर कमाल आहे बंगालच्या हिंदूंची आणि त्यांच्या त्या लढाऊ वृत्तीला कडक सॅल्यूट करायला पाहिजे. हा पुढचा जो एपिसोड आहे तो 18 इयर ओल्ड बादशाह ह्याला दोन्ही हात त्याचे गेले कशात तर तो क्रूड बॉम्ब एक्सप्लोजन मध्ये. हा जो आहे तो बनवत होता बहुतेक खेडेरा विलेज मुर्शिदाबाद मध्ये. हे असे बॉम्ब बनवणारे अनेक असणार आहेत. मुर्शिदाबाद गॉन केस होती मित्रांनो. त्या अशा प्रकारे तिथेच क्रूड बॉम्बचा अख्खा केस मिळाला आणि पोलीस त्याच्या शोधामध्ये होते असं दिसतंय. हे नाराय तकबीर बद्दल मी जे म्हटलं त्याच्यामध्ये टीएमसीचे शमीम अहमद म्हणजे तो
त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्या बहुधा काउन्सिलर आहेत आणि त्यांनी हा हावरामध्ये बॉम्ब फेकल्याचं आढळलं. ह्याच माणसाला NIA अटक केलेली होती कारण 2022 मध्ये रामनवमीची यात्रा त्यांनी काढू दिलेली नव्हती आणि त्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आलेलं होतं. आता शुभेंदू ह्यांचे जे पर्सनल सेक्रेटरी चंद्रनाथ राथ यांच्या हत्येबाबत आपण काही गोष्टी बघूया. एक गोष्ट म्हणजे असं कळलं की ही हत्या नेमकी कुठे गेली तर ते मध्यमग्राम नावाचं त्यांचं घर जिथे होतं तिथे जात होते आणि घराकडे जाण्याचा रस्ता थोडा चिंचोळा आणि डेड एंड होता दुसऱ्या बाजूला. आता अशी अवस्था होती म्हणजे फार काही वेगामध्ये गाडी पळवता येणार नाही आणि कुठे सुटका पण होणार नाही. म्हणजे तुम्ही झटकन गाडी वळवून इकडे जाल तिकडे जाल अशी परिस्थिती नव्हती. ही जी दुसरी गाडी जी आली आणि त्यांनी त्याचा वेग मंदावला त्याच्यानंतर दोन बाजूनी हल्लेखोर आल्याचं कळतं. त्या हल्लेखोरांच्या हातामध्ये साधी सुधी पिस्तूल नव्हती. ही जी पिस्तूल होती ती ग्लॉक पिस्तूल होती ज्याची किंमत जवळजवळ 35 लाख रुपये असते आणि अशी पिस्तूल वापरणारे लोक जे असतात ते कॉन्ट्रॅक्ट किलर्स नसतात. कॉन्ट्रॅक्ट किलर्स मध्ये म्हणजे जे माफिया गँगस्टर्स आणि त्यांच्या सोबत जे किलर्स असतात, खून घडवणारे जे टोळ्या असतात त्यांच्यापैकी माणसं हे अशा पद्धतीने काम करू शकत नाहीत. हे काम लष्करातले सैनिक सुद्धा त्यांना अशा पद्धतीची पिस्तूल मिळत नाहीत. पण हे जे हाताळणारे लोक असतात ते स्पेशल ऑपरेशन्स म्हणजे लष्करातले सुद्धा अत्यंत सेक्लुडेड क्लास म्हणू आपण ज्यांना खास प्रशिक्षण दिलेलं असतं तेच हे सगळं हँडल करू शकतात. आणि याचा अर्थ असा आहे की हे जे हल्लेखोर होते हे हल्लेखोर सुद्धा त्याच बॅकग्राऊंडचे असणार. असं म्हटलं गेलेलं आहे की त्याच गाडीमध्ये त्यांनी ड्रायव्हरवरती सुद्धा गोळीबार केला परंतु तो अजून झुंज देतोय. अजून मरण पावलेला नाहीये. पण मागच्या बाजूला एक जण बसलेला होता आणि कदाचित हल्लेखोरांच्या ते लक्षात आलं नाही. त्यांनी ड्रायव्हरवर सुद्धा हल्ला करायची गरज नव्हती. पण आय विटनेस कुठेही राहू नये आणि कोण जर का त्यांनी बघितलं असेल तर आपलं वर्णन पोलिसांना मिळू नये ह्यासाठी त्याला सुद्धा खतम करण्याचा डाव होता. पण मागे बसलेला जो इसम होता त्यांनी चपळाईने कारण थोडा अंधार होता त्याचा त्यांनी कदाचित फायदा घेतला असेल. बंदूक काढली म्हटल्यानंतर तो खाली वाकून बसला आणि तो हल्लेखोरांना दिसला नाही. त्यामुळे तो वाचलाय आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचे काही माहिती पोलिसांपर्यंत दिलेली आहे. त्याच्यानंतर तपास चालू आहे. असं म्हणतात की ही हल्लेखोरांची जी आहे ते बांगला भाषा बोलत नव्हते आणि त्यांची जी शरीराची ठेवण आहे ती बांगलादेशीय नव्हती. याचाच अर्थ असा की हे हल्लेखोर जे आहेत ते या एरियामधले नव्हते. उंच होते आणि साधारणपणे वर्णनावरून ते परदेशामधले असणार. आता मी त्याचं फार वर्णन करत नाही. ते गौरवर्णीय म्हणू आपण. म्हणजे जसे अमेरिकन गौरवर्णीय असतात तसे सुद्धा ते नव्हते. पण ते दुसऱ्या कुठल्या देशाचे असतील तुम्ही कल्पना करू शकता. कारण बांगलादेशामध्ये कोण-कोण ॲक्टिव्ह आहे? तिथे मोसाद ॲक्टिव्ह आहे. तिथे तुर्की ॲक्टिव्ह आहेत. तिथे ISI तर ॲक्टिव्ह आहेच. तिथे चीनचे संघटना सुद्धा ॲक्टिव्ह आहेत, गुप्तचर. रशियाच्या सुद्धा आहेत. तेव्हा हे नेमके हल्लेखोर कोण होते हे माहिती नाही आणि मध्यमग्राम पासून साधारण 60-65 किलोमीटरवरती जी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरमधून मी म्हटलं तसा लोकांचा लोंढा चाललेला आहे बांगलादेशच्या दिशेने आणि इथे सत्ता आल्यानंतर स्वतःहून परत चाललेले आहेत सगळे लोक. मी कालच्याच व्हिडिओत म्हटलेलं होतं की ह्याच्यामध्ये किती संशयित असतील, आरोपी असतील आपल्याला कल्पना नाही. तेव्हा यांना का सहजासहजी जाऊ देता कामा नये. पण असं म्हणतायत की हे जे हल्लेखोर आले ते सुद्धा त्याच वाटेनी त्यांनी बांगलादेशामध्ये पळ काढलेला दिसतो असा साधारण अंदाज आहे. त्यामुळे ह्या सगळ्याला बांगलादेशामधून सुद्धा रिस्पॉन्स कसा मिळतोय हे महत्वाचं होतं. काल मी हुडा यांची गोष्ट सांगितली आणि त्यांनी ममता बॅनर्जींना आवाहन केलं की पश्चिम बंगाल हा स्वतंत्र राष्ट्र आहे म्हणून घोषित करा. तुम्ही जर का हा लढा दिलात तर बांगलादेशचे 17 कोट मुसलमान तुमच्या सोबत येतील. हे जे वाक्य त्या हुडानी म्हटलं ते काल मी तुम्हाला सांगितलं. त्याच्याच जोडीला आता अन्य लोक सुद्धा येत आहेत. म्हणजे
एक एनसीपी नावाची पार्टी आहे, नॅशनल सिटीझन पार्टी. ही आणि तिथले जमात हे सगळे एका कोॲलिशन मधले पार्टी आहेत. त्यांचा एक एमपी जो आहे त्याचं नाव नाहीद इस्लाम, त्यांनी देखील अशाच पद्धतीच्या धमक्या दिलेल्या आपल्याला दिसतात आणि ही बांगलादेशामधून रिस्पॉन्स येण्याची काही गरज नव्हती. पण त्यांना सुद्धा कळतंय, की आता नेमकं काय होणार आहे. कारण त्यांचे सगळे ॲसेट हे बंगालमध्ये येऊन बसलेले होते. हे सगळे ज्या घटना घडतायत हत्यांच्या आणि अमुक, मोर्चे काढणं, अमुक-तमुक या सहजासहजी होत नाहीत. त्याच्या मागे खूप मोठं कारस्थान म्हणजे ममता बॅनर्जी जिंकल्या असत्या तर तिथे काय ब्लडबाथ झाला असता तुम्ही कल्पना करू शकता. आता त्या जिंकलेल्या नाहीयेत तर ही अवस्था आहे आणि ही मंडळी जी आहेत त्यांना पुरेपूर माहिती आहे की आपला पूर्ण बंदोबस्त होणार आहे. त्या अगोदर ते एक मोठा क्रायसिस निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते करतच राहणार. प्रेझेंटेशन संपलेलं आहे. आता इथून पुढे आपण कन्क्लुजन काय या सगळ्याचं हे महत्वाचं आहे, की मी सांगितलं त्याप्रमाणे विविध देशांच्या गुप्तहेर संघटना तिथे काम करतायत. ह्या सगळ्या ज्या घटना घडतायत, ह्या उत्स्फूर्त घडताना दिसतायत. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट अशी, की एकदा ममता बॅनर्जींचं सरकार संपलं म्हटल्यानंतर ज्या सीमावर्ती भागामध्ये कुंपण घालण्यासाठी त्यांनी भूमी देण्याचं नाकारलेलं होतं, कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा दिलेली नव्हती. अशी जवळ-जवळ 300-350 किलोमीटरची जी सीमा आहे, तिथे ताबडतोबीने कुंपण घालायचं काम सुरू झालेलं आहे. ही अत्यंत महत्वाची आणि शुभ वार्ता आहे असं मी समजते. त्यांना किती काळ लागणार आहे मला माहिती नाही. पण काम तर निश्चित सुरू झालेलं आहे आणि आपल्या संघटना सुद्धा किती तत्पर होत्या आणि त्या तयार होत्या, की नुसता एक तो ग्रीन सिग्नल मिळण्याची गरज होती आणि त्यानुसार कामं सुरू झालेली आपल्याला दिसतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं बोट कुठे जाते लक्षात घ्या. पश्चिम बंगाल शांत होणार नाही. इतक्या लवकर तर बिलकुल होणार नाही. ते सगळं जीवन ढवळून निघणार आहे. ज्यांनी मतदान केलं भाजपला त्यांना अजूनही बलिदानासाठी तयार राहावं लागणार आहे. एकच फरक आहे, की आता सरकार त्यांच्या बाजूला असेल आणि 50 दिवसांसाठी सीआरपीएफ तिथे असणार आहे. या वेळामध्ये तुम्हाला केवळ बंगाल सरकार नाही, तर बंगाल पोलीस दलाची सुद्धा छाननी करून तिथून साफ-सफाई करावी लागणार आहे. त्याच्यासाठी गावकऱ्यांची मदत ही होऊ शकते, कारण ते आयडेंटिफाय करतील, की हे आम्हाला कोण-कोण छळत होते. अर्थात त्याची जुजबी तरी पडताळणी करून त्याच्यानंतर निर्णय घेता येतील. पण ह्या सगळ्यामध्ये मोदी सरकार कुठेही कमी पडेल असं वाटत नाही. जे परत एकदा सांगते, की तिथे हे सगळे ॲक्टिव्ह का आहेत या गुप्तहेर संघटना? कारण पुन्हा एकदा संपूर्ण पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि भारताची 7 ईशान्येकडची राज्य, म्यानमारमधला काही प्रदेश, कुकीलँड म्हणतात. हे सगळं एकत्र करून एक राष्ट्र बनवायचं होतं. हे राष्ट्र कशासाठी बनवायचे ते अमेरिकेला माहिती आहे. त्यांना बे ऑफ बेंगॉलला ॲक्सेस पाहिजे आहे. तो सहजासहजी मिळणार नाही. तेव्हा तिथे एक राष्ट्र निर्माण करा. पण त्याची डोकेदुखी जी आहे ती भारतावरती येईल. तेव्हा आजच्या घडीला मोदी सरकारच्या डोक्यावरती केवढी मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. म्हणजे केवळ निवडणुकीमध्ये यश मिळवणं ही पहिली पायरी झाली. इथून पुढे खरं काम सुरू होत आहे. मोदी सरकारचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी संयम दाखवला. 15 वर्ष ते थांबले आणि शेवटी जनमताच्या आदेशानुसार तिथे सत्ता सुरू झालेली आहे. हा जो पेशन्स आहे जबरदस्त, ते पेशन्सचं आता तुम्हाला बक्षीस मिळत जाणार आहे. कारण आज कुठलीही ॲक्शन सरकारने घेतली तर त्याच्यामागे जनमत आहे हे तुम्ही सांगू शकता. अन्यथा ती दडपशाही झाली असती. अनेक जण सांगत होते केंद्राची सत्ता आणा, राष्ट्रपती राजवट लागू करा. पण त्याच्या मागे जनमत आहे हे सिद्ध करणं फार कठीण झालं असतं आणि त्याच्यामध्ये अनेक न्यायालयीन अडचणी सुद्धा आल्या असत्या. तेव्हा जो काही धीर, संयम दाखवला सर्वांना विनंती हीच आहे, की बंगालची अवस्था तुमच्या राज्यामध्ये आणू देऊ नका ना. हे तुमच्या हातामध्ये आहे. जे बंगालच्या हिंदूंनी भोगलं ते आपल्याला भोगायला लागू नये म्हणून आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार देशभरच्या हिंदूंनी करायचा आहे. आणि जे कोणी फार मोठं पांडित्य सांगतात,
मोदींनी हे केलं नाही, मोदींनी ते केलं नाही, अमुक झालं नाही, तमुक झालं नाही. त्यांना म्हणा, "तू स्वतः काय करतोस हे जरा सांग आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हातभार लाव. त्याच्यामध्ये अडचणी नको उभ्या करूस." हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं असंच चालू राहू द्यात. नमस्कार.